गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील IUDP व झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळवण्याच्या प्रक्रियेला चालना। आमदार सुहासांना कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मनमाड शहरातील IUDP व झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर मिळवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली असून मनमाड नगर परिषद हद्दीतील नागरिकांना सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करणे या निमित्ताने बस सत्ता प्रकार भोगवटदार वर्ग 2 मिळकतीधारकांच्या मिळकती नियमित करण्याच्या अनुषंगाने मनमाड शहरात भव्य 3 दिवसीय शिबिराचे आयोजनास सुरुवात करण्यात आली आहे। पहिल्या दिवशी ते शिबिर साई प्रसन्न मंगल कार्यालय चांदवड रोड येथे आज संपन्न झाले। या शुभ कार्याच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत शुभारंभ करण्यात आला। यावेळी मंचावरून मनमाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शेषराव चौधरी यांनी लाभार्थ्यांना सर्व प्रक्रियेची माहिती दिली आहे, तर महायुतीचे सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते। आजच्या शिबिरामध्ये IUDP तसेच अतिक्रमित झोपडपट्ट्यामधील नागरिकांनी उपस्थित राहून संबंधित कागदपत्रांची पूर्तता करत अर्ज भरून दिलाय। यावेळी नगरपालिका प्रशासनाचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिक्रमित घरे आता नावावर होणार असल्या कारणाने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आमदार सुहासांना कांदे यांचे आभार मानले व आम्हाला कधी वाटले नव्हते की आमची जागा आमच्या नावावर होईल, पण ते अण्णांमुळे शक्य झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्याच्या अगोदर अवघड परिस्थिती होती, पण आता सुधारणा अशी झालेली आहे की जे आम्ही अतिक्रमण मध्ये राहत होतो आता ते स्वतः मालक हक्काचे होते, कारण ते अण्णांचे मुळे होते। याच्या अगोदर फार कठीण मध्ये आम्ही परिस्थिती काढलेली आहे। अतिक्रमण अशी वस्तू आहे कधी बी म्हणजे एक भीतीच होती आमच्या परिवारांना बी, कधी बी काय होऊ शकतंय, झोपा यायची नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला सारा आधार फार भेटलाय। हो, फार चांगलं आहे। आता स्वतःच्या नावावर झालं तर 100% आम्हाला हे काहीतरी लाभ भेटल, त्याचं घरकुलचं म्हणा, घरकुल योजनेचं म्हणा, कर्जचं म्हणा, काही ना काही भेटल आम्हाला लाभ। अण्णाबद्दल फार चांगलं वाटतंय आम्हाला। याच्या अगोदर कोणी काही केलं नाही, पण आज अण्णांमुळे फार काय होतंय, जागा सुधारणा फार होती गावात आमच्या एकलव्य नगर मध्ये। आभार अण्णांचा। एस मराठी न्यूज साठी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।